पहिल्यांदा आपण जाऊयात नागपूरला. नागपूरमधली काय परिस्थिती आहे जाणून घेणार आहोत. नागपूरमधून सरिता कौशिक आता आपल्यासोबत आहेत. सरिता, नागपूरमध्ये मतदारांचा उत्साह कसा आहे? मतदानाला सुरुवात झाली आहे आणि आपण ही पहिली दृश्य संघ प्रमुख मोहन भागवत, सरसंघचालक मोहन भागवत आता मतदानासाठी आलेले आहेत. अगदी मतदानाला सुरुवात झाल्याच त्यांनी मतदान केंद्रावर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते आलेले आहेत. नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये लढत होती. अगदी बरोबर विलास, हे आहे भारत. बोला. सरिता बोला. विलास, भारत महिला विद्यालय हे महाल भागातलं अगदी संघ मुख्यालयाच्या बाजूचं हे संघ मुख्यालयाच्या अगदी बाजूची ही शाळा आहे भारत महिला विद्यालय. तिथं सरसंघचालक मोहन भागवत हे आलेले आहेत. अगदी पहिले मतदाता ते ठरणार आहे 22:54 ह्या मतदान केंद्रावरील. 7:30ची वेळ होती आणि अगदी 7:30च्या ठोक्याला मोहन भागवत हे इथं पोहोचलेले आहे. भाजपाचे जेवढेही या प्रभागातून 4 उमेदवार आहेत ते सर्व उमेदवार सुद्धा यावेळेला इथं हजर आहे. सगळ्यांचंच मतदान इथं आहे असं नाही, मात्र सर्वजण मोहन भागवत इथं मतदान करणार म्हणून आज आता भाजपाचे सर्व उमेदवार सुद्धा इथं उपस्थित आहे. आपण बघतो आहोत की मोहन भागवत हे आता मतदानासाठी खोलीच्या आत गेलेले आहे. अत्यंत जुनी अशा ही शाळा आहे, छोटीशी खोली आहे, मात्र लोकांची ही गर्दी झालेली आहे मतदानासाठी नव्हे तर खास मोहन भागवत इथे आले आहेत यासाठी. संघ परिवारातील हे पहिलं मतदान आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि त्यानंतर आज नागपुरामध्ये अत्यंत महत्वाचे मतदान होणार आहेत. नितीन गडकरी हे सुद्धा मतदानासाठी म्हणून नागपुरात हजर आहेत. सकाळी ते परिवारासहित मतदान करणार आहेत. त्यांचंही मतदान याच भागात आहे जिथं आत्ता सरसंघचालक मोहन भागवत हे मतदान करत आहेत. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे सुद्धा नागपूरला खास मतदानासाठी येणार आहेत. त्यामुळे सकाळी एकानंतर एक अत्यंत महत्वाची असे मतदान हे नागपुरात होणार आहे. हा अत्यंत महत्वाचा असा प्रभाग सुद्धा आहे. मोहन भागवतांचं मतदान या प्रभागात आल्यामुळं इथं भाजपाला आपला उमेदवार बदलावा लागला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ज्याला गुन्हेगार म्हणू शकतो, गुंड म्हणू शकतो, पार्श्वभूमी असलेल्या अनिल धावडे याची जी काही उमेदवारी भाजपाची होती ती उमेदवारी भाजपाला इथं बदलावी लागली आणि आज या प्रभागात शेवटी संघ मुख्यालयामधनं मतदान होणार म्हणून हा उमेदवार बदलावा लागला जो विद्यमान नगरसेवकही होता आणि त्यामुळे आता इथे नवीन उमेदवार देण्यात आलेले आहेत. आणि अनिल धावडे हा जो विद्यमान भाजपाचा उमेदवार होता हा शिवसेनेकडे गेलेला आहे. त्यामुळे इकडली जी लढत आहे ती सुद्धा आता एका वेगळ्या पद्धतीनं रंगलेली आहे. संघाची जवळीक असलेल्याच लोकांना इथं उमेदवारी देण्यातही आलेली आहे आणि मोहन भागवत हे खास इथं मतदानाला आज आलेले आहेत. पहिले मतदाता ठरले आहेत. त्यांचं मतदान आत्ताच झालेलं आहे, ह्या क्षणी उरकलेलं आहे आणि मोहन भागवत हे बाहेर येत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची गर्दी सुद्धा आहे. फक्त भागवत इथं मतदानाला आलेले आहेत म्हणून भाजपासाठी आजची ही खूप कठीण जरी नागपूरची लढत नसली तरी अत्यंत प्रतिष्ठेशी अशी ही लढत नक्कीच आहे. आणि ह्या लढतीसाठी सर्व मंडळी जी आहे ती सज्ज झालेली आहे. कारण भाजपा जी आहे ती गेले 10 वर्ष इथं सत्तेत आहे. अपोजिशन फारसं नागपुरात नाही आणि त्यामुळे सुद्धा भाजपा सत्तेत परत येणार ह्यावर जरी खूपसे प्रश्नचिन्ह नसले तरीही किती जागांनी येणार हे सुद्धा महत्वाचं आहे. सध्या मोहन भागवत बाहेर येऊन हे मीडियाशी बोलतात का, लोकांशी काही बोलतात का ह्यासाठी सर्व मंडळी थांबलेली आहे, लोक थांबलेले आहेत. ह्या प्रभागामध्ये आपण असंही बघितलं की अनेक असेही संघाशी जवळीक असलेले संघ परिवारातील उमेदवार होते ज्यांना मात्र इथं उमेदवारी मिळाली नाही. इथं नितीन गडकरी यांच्या घरासमोर बंडखोरी सुद्धा पाहायला मिळाली. मात्र त्यातील अनेक मंडळी आत्ता सुद्धा इथं उपस्थित आहे जिथं मोहन भागवत हे मतदान करणार आहे. त्यामुळे संघ परिवारापासून ही मंडळी दूर झालेली नाही हे सुद्धा आजच्या ह्या आत्ताच्या मतदानापासून कळलं.
मोहन भागवतांचं मतदान झालेलं आहे. ते बाहेर येऊन मीडियाशी बोलणार असं सांगण्यात आलेलं आहे. मात्र इथं प्रचंड गर्दी झालेली आहे आणि या गर्दीमधनं त्यांना बाहेर यायचं आहे. नुसती मीडियाच नाही, आपण बघतो आहोत आलेले आहेत. मोहन भागवत हे बाहेर आले आहेत. ते बोलतात का हे आता खरं तर पाहायचं आहे. मोहन भागवत हे आपलं बोट वर करून मतदानाचा हक्क त्यांनी बजावला हे दाखवत आहेत. शाई जी आहे ती बोटाला जी लागली आहे ती ते दाखवत आहेत. नक्कीच सरिता, कारण ही जी निवडणूक आहे ती खरंच प्रतिष्ठेची आहे. गडकरी वाड्यासाठी मुख्यमंत्री तिथूनच आहेत, मुख्यमंत्र्यांसाठी आणि सरसंघचालकांनी आता मतदानाचा हक्क बजावलेला आहे.